लाडक्या बहिणींना गणेशोत्सवानिमित्त गिफ्ट मिळणार. आता हे गिफ्ट काय असणार? तसेच याबाबतची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि 4 महत्त्वाचे प्रश्न सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आहेत. त्याबाबत देखील तुम्हाला सविस्तर आणि आज असणाऱ्या अपडेटची माहिती देणार आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व शंका तुमच्या दूर होणार याची 100% खात्री असणार आहे. तर हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे आज महाराष्ट्रातील अनेक बहिणी विचारत आहेत. तर या प्रश्नांबाबतची सविस्तर माहिती आपण घेऊया. तर सुरुवात करण्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असल्यास अशाच महत्त्वाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोज नवनवीन आणि महत्त्वाच्या आणि खात्रीशीर अपडेट मिळणार आहे. तर आता कुठलाही वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण या 4 प्रश्नांबाबतची माहिती घेणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न असणार आहे की कधी मिळणार पैसे? जर आता लाडक्या बहिणींना गणेशोत्सवानिमित्त सरकारचं पैसे द्यायचं जर धोरण असेल, तर मग हे पैसे कधीपर्यंत मिळायला हवेत, हा यामधला महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. कारण गणेशोत्सव आपल्याला माहित असतं की 10 दिवस गणेशोत्सव चालतो. मग या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे सरकारच्या डोक्यात आहे का? कारण आता आपण पाहिलं की सरकारी नोकरदार जे आहेत, त्या सरकारी नोकरदारांसाठी सरकारने निर्णय घेतला की 1 तारखेच्या ऐवजी 26 तारखेलाच, ज्या दिवशी गणपती बसणार त्या दिवशीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्याचा पगार जमा केला जाणार आहे. यासोबतच आपण कालही त्या संदर्भात व्हिडिओ पाहिली की संजय गांधी निराधार योजना असेल, इंदिरा गांधी पेन्शन योजना असेल, दिव्यांग योजना असेल, त्या योजनांचे पैसे देखील आता त्या त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा होतील गणेशोत्सवाच्या निमित्ताने. ते देखील पैसे आधीच जमा होणार आहेत. मग यामध्ये आता एकच महिला राहिल्या, त्या म्हणजे लाडक्या बहिणी. कारण लाडक्या बहिणींचे पैसे कधी येणार? लाडक्या बहिणींना गणेशोत्सवानिमित्त काही तुम्ही देणार आहात का? हा यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. आता हे कधी मिळणार पैसे आपण असं का म्हणतोय, तर लक्षात घ्या. आता गणेशोत्सवाच्या दिवशी जर पैसे यायचे म्हटल्यास, गणेशोत्सव आपल्याला माहिती आहे की 27 तारखेला आपल्याला गणपती बाप्पा येत आहेत. मग 27 तारखेला पैसे जर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती द्यायचे म्हटल्यास, आज आहे 24 तारीख. 25 आणि 26 दोनच दिवस मध्ये आहेत. आज 24 रविवार. आज जी आर येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. मग जर उद्या जी आर आला, आपल्याला तर माहिती आहे की आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित करण्यासाठी 2 जी आर असतात. एक सामाजिक व न्याय विभागाकडून देखील लाडक्या बहिणींच्या हप्त्याच्या वितरणासाठी सरकारला पैसे घ्यावे लागतात. म्हणून हे 2 जी आर आल्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होते. मग अजून या संदर्भातील एकही जी आर आला नाही. त्यामुळे जे 27 तारीख आहे, जे गणपती बाप्पा बसतायत त्या दिवशी तर पैसे जमा होणे, हे आता यामध्ये कुठल्याही प्रकारची शक्यता वाटत नाही. हे पैसे 27 तारखेला तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येणार नाहीत. मग दुसरा विषय काय असणार आहे, तर अनेक जण बोलतायत की गणपती बाप्पा नंतर जे असतात ते असतात गौराई. कारण लाडक्या बहिणी देखील शेवटी स्त्री आहेत आणि गौराई म्हटल्यानंतर गौराई आगमन किंवा गौराई पूजनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे सरकार जमा करू शकते, असे देखील काही जणांनी मत आहे, काही जणांनी सांगितलं आहे. परंतु याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली गेली नाही. परंतु गणपती म्हणजे गणेशोत्सवाच्या दिवशी पैसे मिळणे अवघड आहे. गौराई निमित्त पैसे द्यायचे असल्यास सरकारला त्याबाबतची पावले लवकरात लवकर टाकावी लागतील आणि जी आर काढून योजनेचा निधी वितरित करावा लागेल, म्हणजे हे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतील. आता यामधील दुसरा महत्त्वाचा प्रश्न कुठला असणार आहे, तर किती रुपये येणार? दरवर्षी विचारला जाणारा, दर हप्त्याच्या वेळी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की किती रुपये येणार? तर याबाबत मी तुम्हाला अजूनही सांगतोय की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आधीपासून जे येतात तेच 1500 रुपये आताही येणार आहेत. 2100 रुपयाबद्दल अजूनही कुठल्याही प्रकारे सरकारकडून निर्णय घेतला गेलेला नाहीये. परंतु जे 1500 रुपये तुम्हाला मिळतात, ते 1500 रुपये मात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होतील. जवळपास 2,30,00,000 महिलांना या योजनेचे 1500 रुपये जमा होतात आणि ते पैसे तुम्हाला पुन्हा एकदा जमा होतील. आता केव्हा जमा होतील, तर त्याबाबत आपण आधीच प्रश्न घेतला होता. अनेकांचा तो महत्त्वाचा प्रश्न असतो, म्हणून तो प्रश्न आपण आधीच घेतला की अधिकृतपणे अजून कुठलीही माहिती नाही आहे, परंतु योजनेचे पैसे मात्र जमा होतील. त्या संदर्भात चौथ्या प्रश्नामध्ये देखील आपण ऑगस्ट हप्त्याची अपडेट काय आहे तिथे देखील तुम्हाला यामधील काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. किती रुपये येणार यामुळे तुमचा डाऊट क्लिअर झाला की 1500 रुपये येणार आहेत. यामध्ये 2100 रुपयाचा निर्णय झालेला नाही. तर आता पुढचा प्रश्न कुठला असणार आहे, तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला तो म्हणजे अपात्र महिलांचे काय? लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिलं की जून आणि जुलै नंतर जवळपास 26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ सरकारच्या वतीने बंद करण्यात आला. आणि मग 26 लाख महिलांचं काय झालं की काही ठिकाणी पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे,
काही ठिकाणी लाडक्या बहिणी बोलत आहेत की पडताळणीची प्रक्रिया सुरू नाही. बरं, आता याबाबत सरकारने काय केलं की फक्त ऑफलाईन पद्धतीने पडताळणी प्रक्रिया ठेवली आहे. मग यामध्ये अंगणवाडी सेविका काही ठिकाणी पडताळणी करत नाहीत, काही ठिकाणी महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प कर्मचाऱ्यांना भेट घ्यावी लागत आहे. अशा विविध अडचणी आहेत, त्यामुळे अपात्र महिलांचे तरी लगेच पैसे मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. यासाठी तुम्हाला कदाचित 2-3 महिने तरी थांबावे लागेल. तुम्ही डॉक्युमेंट जरी अंगणवाडी सेविकांकडे जमा केले असले किंवा तुम्ही तुमची कागदपत्रे महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प कर्मचारी यांच्याकडे जरी दिली असली तरी देखील तुम्हाला योजनेचे पैसे लगेच मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. कारण सर्व पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला पात्र ठरतील त्यांनाच योजनेचे पैसे देणार, असे आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे असतील तसेच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे अपात्र महिलांना लगेच पैसे मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. याबाबत मी आधी देखील सांगितलं आहे की तुम्हाला योजनेचे जून आणि जुलैचे पैसे आले नसल्यास तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी जिथे जिथे तुम्हाला विनंती अर्ज मिळतोय तो विनंती अर्ज भरून त्या तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. अन्यथा तुमचे पैसे जे थांबले आहेत ते तसेच पेंडिंगला पडून जातील आणि तुम्हाला योजनेचा पुढचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अपात्र महिलांनी या संदर्भात लवकरात लवकर तुमचा फॉर्म अपडेट करून घेण्याची गरज आहे आणि हे फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करायचे आहे. याची ऑनलाईन पद्धत ही संपूर्णपणे बंद आहे. यामुळे ही बाब तुम्ही लक्षात घ्यायची आहे आणि ही बाब तुमची म्हणजे तुम्हाला योजनेचे पैसे आले नसल्यास तुम्हाला ही गोष्ट करून घेणे गरजेचे आहे, अन्यथा योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. आता पुढचा प्रश्न आपण घेणार आहे, शेवटचा प्रश्न, तो म्हणजे की ऑगस्ट हप्ता अपडेट काय आहे, ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळणार. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता एवढं बोललं जात आहे की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची जी यादी आहे ती यादी आता संपूर्णपणे बनवून तयार झालेली आहे आणि महिला व बाल विकास विभागाच्या वतीने या याद्यांसाठी या हप्त्याचे वितरण करण्यासाठी राज्याच्या अर्थ विभागाकडून निधीची देखील मागणी करण्यात आलेली आहे. आणि हा निधी जेव्हा आपल्या महाराष्ट्राचा अर्थ विभाग महिला व बाल विकास विभागाकडे निधी वितरित करेल त्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. ज्यांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे आलते त्या सर्व लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे मिळणार असल्याने ही एक महत्त्वाची बातमी असणार आहे. आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्यांना जून आणि जुलैचे पैसे आले नव्हते त्या लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. म्हणूनच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील हे 4 महत्त्वाचे प्रश्न होते जे आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेत. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका, जेणेकरून तुमच्या प्रश्नासंदर्भात देखील आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व शंका सर्व अटी आपण दूर करणार आहोत. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे मराठी हायटेक आहे आणि त्यामुळेच आपल्या हायटेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. आधी देखील सांगितलं आहे तुम्हाला, तुमच्या ज्या काही शंका असतील कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत